नमस्कार सगळ्यांना. काय झालं ते आळलंय तेल काय व्हायचंय. चल आतमध्ये. हे आमच्या पारुषाने 11 वाजल्या तरी आंघोळ केली नाही. त्याच्यात बसलंय या ते बारकी बघ एवढी पोरं सुद्धा आंघोळ करून आल्या ती. आणि दीदी पारुशीच या दीदीने आंघोळच केली नाही. शिव शिव कोण आहे ह्याच्यातला. शिव कोण आहे. शिव कोण आहे हात वर करा. शिव कोण आहे. आणि शंभू कोण आहे. शंभू तो हाय होय. हात वर कर. मी शंभूराज म्हणा. कोण आहे कोण आहे. तू हात कर. शिवराज तू इकडे पुढे ये. पुढे पत्रा लागन तुला. इकडे चल. मी शिवराज म्हणा. असं मी शिवराज होय. आणि तू तू शंभूराज. अगं बाया 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 गार लागतंय का. काय दोघाला सारख्या टोप्या. अहो मलाच ओळखू याय नाही तर हे तर दुसऱ्यांना काय ओळखू यायचं या. होय उघडी केली का नाही. हा शिव ह्यो थोडं सांगाकडे बघितलं तर ओळखू येतो नाही. नाही तर नाही येत. जुळी ती बाई आमची जुळी ती हाय ना. आय अयो तिकडे बघ. शाळेत जातो तू. शाळेत जातो. हा म्हणा. जा तू. खरं सांगा मला. जातो की म्हणा. जा तू. होय हो. मग काकीच्या याचा कलर कसला आहे. त्याच्या गालाचं पुसळ. कसला काकीच्या स्वेटरचा कलर आहे. लाल लाल रेड रेड ना. साडी कसली आहे. ब्लॅक हो प्लेट माग कापड. का पलीक ब्ल्यू वय भया. ब्लू आहे का ब्लॅक आहे रे. काय खरं नाही बाबा. आणि दीदीचा कसला आहे shirt? आमच्या बापून तर खायचंच पडलेलं असतं सारखं. मला गाठायचंय राजू. काय तुम्हाला मी सांगितलंय का काम. आता गेलं पाहिजे की ज्ञानो हे दिलं. चांगल्यासाठीच जातोय का वाईटासाठी जात नाही. हा किती धरायचे ते. त्यांनी सकाळीच माझ्या व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं बापूच जायचंय लग्न जमवायला. कोणी असं? मी सांगितलं होतं की तुम्हाला लग्न जमवायला जायचं. जायचंय समजा पदेशीर थिंड धरून यायच्या ना. नारायण सुखदेव बोराटे यांची मुलगी आहे. आणि अण्णा नाळे विहारचे नवरदेव. तिकडे जायचंय. सांगा की भाचीचं पोरग आहे भाच्याची पोरगी. भाचीचं पोरगा आहे आणि भाच्याचा पोरगी. हा असं सांगितलं. जुळवा जुळवी करून टाकली पदेशीर. असं सांगितलं सोपं पडतं हो. भाचा भाची आहे त्यांचं समजा पदेशीर लग्न वेळाला आपलं द्यायचंय पदेशीर. हो ना. कार्यालयात करा नाही तर कुठं करा. मी आणून त्यांच्यावर लक्ष द्या. दोन खोंड आपली मांजराला खेळते. अग चावल बर का शंभू शिव चावल बर का. जुळी इथं दोन आमच्या दिराची पोरं आहेत. बारक्या दिराची दोन जुळी इथं. टोप्या ही सगळं संकट घातलं या छानपैकी. आणि आमचा चाललाय स्वयंपाक इकडं. तेव्हा तिने आपलं आमची शिमली मिरची द्या इकडं का हे चांडच इथे. त्याला आलता फोन. ज्ञानू उशीर झालाय बाळा. आंघोळीचं उरक पाण्यात जाळी घाल पर घाल. पण अण्णाला म्हणा तुझं उरकत वर. अण्णा आमच्या बरं येईन आणि कुठे घेऊन येईन माघारी. आम्हाला उरकावं लागलं. ऋतुजाचं उरकलं असं. आज लय उशीर झालाय. अहो माझं धुनच राहिलंय अजून निम देणं धुवायचं. ही पोरं लय खेळत होती म्हणून मी आपलं त्यांचा व्हिडिओ काढा म्हणलं. चला ध्यानात आला माझ्या इकडे. ओके जाऊ का खाली घे की. छान मस्त बाहेर वातावरण झालंय. लय उशीर झालाय म्हणजे काय सांगायलाच नको. उलट माझंच आज ओराकलं नाही पाटकीने. कपडे होते तिकडं. पोरं आली होती ती गेलं पोरांचं तर टायमिंग वाढलं झालं. बरेच दिवसात आली होती. मला जायला टायमिंग मिळाला वस्तीवरती. बरेच दिवस झालं पोरांची गाठ घ्यायला गेले. दिराची बारक्या पोर आहेत ती. जुळी होती जुळी. पण हो का धुणं एवढं धुतलं निमं राहिलं होतं तर म्हणलं पटकीने ही कपडे धुवावती. सूर्य इतका डोक्यावाला आहे. 11 वाजत आल्या त्या. काय सांगायचंय तुम्हाला. किती पटापटा काम उरकलं तरी उरकत नाही. हा सगळ्याच कामाला उशीर झालाय. स्वयंपाकाला पण त्याला पण. आज रविवार पोरं शाळेत नाही जायचे म्हणलं की असं. अण्णा अरे तू आमच्या बरोबर चल. कुठे घेऊन माघारी येशील. चल मग
उरक आंघोळ कर अरे तुझ्या काकी येते इथं वर म्हणजे तू काय कर 4 वाजता जेवण खाऊन स्कूटी घेऊन माघारी उद्या शाळा म्हणलं की आणि कुठं ना हा उरक कर आंघोळ पाठीशी हा काय झालाय का सगळा मग उठ 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 लवकर झालाय म्हणल्यावर उरक तू चल आमच्या बरं 4 वाजता ये दमाने हळू स्कूटी घेऊन चार्जिंग नाही कुठे परत चार्जिंग लावावं लागेल 5 मिनिट उठा 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 काय करतोय मोबाईलला लय अब्दू नको असू द्या बाय सगळ्यांना